वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका सोनाले ग्रुप ग्राम पंचायत क्रीड़ांगण में दिनांक 24 जनवरी 2026 से 28 जनवरी 2026 तक होने वाली भिवंडी आगरी महोत्सव 2026 के आयोजन नियोजन को लेकर आज दिनांक 18 जनवरी 2026 को भिवंडी आगरी महोत्सव के आयोजन नियोजन के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी आगरी महोत्सव संस्थापक श्री विशुभाऊ महात्रे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में एक अहम मीटिंग का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी आगरी महोत्सव के सभी आयोजन नियोजन के कार्यकर्ता व पदाधिकारी महिला व पुरुष उपस्थित थे। इस संदर्भ में पत्रकारों से वार्तालाप करते हुए भिवंडी आगरी महोत्सव के कार्यकर्ताओं ने क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर में। आपण प्रत्येकाने म्हणजे मी पण असेल त्याच्यात, म्हणजे सगळ्यांनी थोडीफार का होईना थेंबे थेंबे तळा साचेल, थोडा थोडा हे करा। प्रत्येकाने स्वखुशीने 5,000, 10,000, 20,000, 25,000 रुपये आज आपण जर बघितला तर आपला परिसर एवढा स्ट्रॉंग आहे की कुणी सहज 15-20,000 रुपये 25,000 रुपये देऊ शकतो। पण आपण फक्त चाललंय चालून घ्यायचं असं करू नका। सगळ्यांनीच नाही पण ज्यांना शक्य असेल त्यांनी ते वर्गणी देण्याचा प्रयत्न करा। परत आपल्या जवळचे जर डेव्हलपर असतील, आमच्याकडून जरी चुकून कोणी राहत असेल आणि कुणाला वाटत असेल अरे या डेव्हलपरकडे आपण गेलो पाहिजे, तुम्ही स्वतःहून सांगा, आम्ही नक्की सगळेजण येऊ, आपण सगळेजण जाऊन त्याला रिक्वेस्ट करू, त्याच्याकडनं जे काही भेटेल फुल ना फुलाची पाकळी ती आपण घेण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी प्रत्येकाने फक्त जिज्ञासा पाहिजे, मनात जिद्द पाहिजे की आपण आगरी महोत्सवासाठी काहीतरी केलं पाहिजे। नुसतंच फक्त आपण येऊन ऐकून गेलो, घरी गेलो, परत आगरी महोत्सव कधी आहे? शनिवारी। आपण शनिवारी येणार, ठीक आहे, म्हणजे पण तशा गोष्टी करू नका। सगळ्यांनी मेहनत घ्या। आणि विशेष म्हणजे आता शनेश्वरजी वाकडे आहेत, जो पहिला दिवस आहे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जवळची माणसं कशी येतील, मग आपली फॅमिली असेल किंवा आपल्याच गावातली लोक, आता माझा वालशिंद गाव आहे तर माझ्या गावातनं 15-20 लोक कशी येतील, 50 आली तर उत्तमच आहे, पण 15-20 लोक तरी कशी येतील यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे। तसाच प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे। नक्कीच हा कार्यक्रम जो आपण भाऊ नेहमी सांगतात की जर पहिल्या दिवसाचा कार्यक्रम व्यवस्थित झाला तर आपला कार्यक्रम सक्सेस म्हणून आपण समजतो, तर तो नक्कीच सक्सेस होईल, त्याचं कुठल्याही प्रकारची शंका नाही। आपण प्रयत्न केला सदानंद महाराजांना आणायचा, पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य नाही, कारण आपल्या इथे दुसऱ्या दिवसापासून जो काही म्हणजे आपल्या समाजाच्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत किंवा जी काही खानपानाची पद्धती त्यांना ती म्हणजे त्यामुळे ते येऊ शकले नाही। त्यांनी सांगितलं की नाही मी येऊ शकत नाही म्हणजे याच्याकडे, पण ठीक आहे, ते आले असते तर अजून काही मोठा एक आपल्या कार्यक्रमाला अजून मोठं वळण भेटलं असतं। तसेच आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी परत सांगतो, म्हणजे एखादा समजा अध्यक्ष झाला त्यांनी परत म्हणजे आता माझं काम संपलं असं करू नका। जर आज मी स्वागताध्यक्ष आहे तर मी जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे तोपर्यंत मी तिथं मेहनत केली पाहिजे, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा। माझा कार्यक्रमाचा अध्यक्ष असो किंवा स्वागताध्यक्ष असो किंवा कुठलाही अध्यक्ष असो, झालं काम, आता मला काय गरज पडले, माझं काम झालं म्हणजे, तर असा नाही, आपण समाजासाठी करतो ही गोष्ट लक्षात ठेवा। त्या समाजासाठी आपण काय देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने काम करा। आणि येणारा आगरी महोत्सव हा खरोखरच आपल्या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा आगरी महोत्सव कसा होईल यासाठी प्रत्येकाने जर मनापासून लक्ष दिलं तर नक्कीच तो ठाणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आगरी महोत्सव म्हणून नावारूपाला येईल, यात माझ्या मनात तरी तीळ मात्र शंका नाही। भिवंडी आगरी महोत्सव आज हे निमंत्रण सर्वांनी भिवंडी आगरी महोत्सव हा 24 ते 28 जानेवारी दरम्यान वारकरी साम्राज्य हा 24 तारखेला कार्यक्रम आहे आणि क्रीडा महोत्सव सांस्कृतिक महोत्सव हा 25 ते 28 या कालावधी आहे। या आगरी महोत्सवाच्या या आपल्या समाजाचा कार्यक्रम हा कसा व्यवस्थित होईल, तुम्ही आल्यानंतर त्याचा आनंद हा सर्व भिवंडी तालुक्याला होईल। त्याच्यामुळे तुम्ही या, तुमची घरची मंडळी या, नातेवाईकांना घेऊन या आणि लहान मुलांना सुद्धा घेऊन या। आपला हा कार्यक्रम घरचा कार्यक्रम आहे, ह्यो एकदा तुम्ही नक्कीच बघा आणि सर्व समाजाने तालुक्याच्या आपल्या समाजाचा कार्यक्रम चांगला आहे हे कसं आहे हे दाखवण्यासाठी आपल्या जवळचे नातेवाईक संबंधित बाजूची लोक जे असतील त्यांना सुद्धा तुम्ही परत घेऊन या। आपला आगरी समाजाचा कार्यक्रम जो आहे, आगरी महोत्सव जो आहे हा
किती सुंदर आहे, चांगला हे दाखवण्याचा तुम्ही नक्कीच आनंद मिळून तुम्ही इतरांना पण आनंद द्या. त्याच्यासाठी तुम्ही सर्व लोक आग्रे महोत्सवाला नक्कीच उपस्थित राहा ही माझी तुम्हाला एक आग्रहाची विनंती. आणि येवा म्हणून तुम्हाला मी एक विनंती करतो आणि कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा एवढा मी तुम्हाला जय भिवंडी आगरी महोत्सव